शोध लेना चाहिए। जैसे कोलंबस ने किसकी शोध लगाया? कोलंबस ने अमेरिका का शोध लगाया। पता है आपको, सभी को पता है, मैं बताना नहीं चाहता हूँ। वो पूरे दुनिया में पानी कितना है, 3/4 के लगभग 71 के साल में वो निकला। निकलने के बाद में उसने देखा कि दुनिया इतनी बड़ी है, चारों ओर पानी ही पानी दिखाई देता है, लेकिन कोई ना कोई दुनिया में अवश्य है। वो 1 महीने के लिए उस वक्त ऐसे जो कोलंबस ने अपने खाने का जो मटेरियल था वो अपने जहाज पर लेकर चले 1 महीना चलने के बाद में उसे एक दीपक, एक शाम के वक्त एक दीपक दिखाई दिया और वो बहुत जोर से चिल्ला, मुझे मिल गया, आई हैव फाउंड यूरेका, ऐसा करते हुए चीखते हुए वो किनारे पर जाकर उस देश का जो है तो उसने जो है तो शोध लगाया। तो वैसा ही शिक्षा होती है। डॉक्टर जीवन सिंह राजपूत ने जो शिक्षा हासिल की है, जो उन्होंने ज्ञान प्राप्त किया है, चाहे वो शरीर शास्त्र में हो, हमारे मेंदु शास्त्र में हो, चाहे और कोई शास्त्र में हो, तो वो जो ज्ञान प्राप्त किया है, वो ज्ञान जब उन्हें मिला है तो उनकी जो नफ्स थी वो उनको और ज्ञान मिले। खारी घोगरा आपका धमका खाके हम अगर मोटे हो रहे उसको कोई महत्व नहीं है। नॉलेज इज पावर कहा गया है। नॉलेज मतलब ज्ञान और पावर मतलब शक्ति। उन्हें वो शक्ति प्राप्त हुई है। हम सभी ने हमारा जो बोझ है, लेकिन उनको अकेले नहीं चलने देना है। हम साथ साथ एकमेका सहाय्य करू, अवघे आपण सुबंत धरू। संघ चला रहे तो उसके द्वारा वो चाहते हैं कि मैं समाज का कुछ मुझे देना है। मैं बड़ा नहीं हूँ, मेरा समाज बड़ा है, मेरे लोग बड़े, उनके लिए मुझे जो करना संभव है वो मैं करना ही चाहिए। तो मैं आप सभी को विनती करता हूँ, मेरे छात्र हैं, मेरे विद्यार्थी हैं, मैंने उनको ज्ञान दिया है, 10वीं में दिया है, 12वीं में दिया है, गुरुदत्त में मेरे छात्र हैं, कई मेरे छात्र ऐसे कि जो अच्छी धानोरकर मैडम वो भी मेरी छात्र है। तो ऐसे गर्व होता है कि अपने छात्र इतना अच्छा काम करने के लिए जब आगे बढ़ते हैं तो उनको साथ देना हम सभी का फर्ज है। सिर्फ साथ नहीं, तन मन धन से आप साथ दीजिए। और सर मैं आपको शुभकामनाएं देता हूँ। इतना ही कहूँगा, फूल गिर सकते हैं मगर खुशबू नहीं। पेड़ का फूल नीचे गिरता है मगर खुशबू नीचे नहीं गिरती। फूल गिर सकते हैं मगर खुशबू नहीं। चांद डूब सकता है मगर सितारे नहीं। नदी सूख सकती है मगर समंदर नहीं। और दुनिया वाले डॉक्टर जीवन सिंह राजपूत को भूल सकते हैं, लेकिन राजपूत परदेशी समाज कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं। धन्यवाद। जय राणा। मुबारक, चांद को चांदने मुबारक। ठाकूर साहेब तुमको संभाजीनगर मुबारक। तर ह्या ठिकाणी त्यांनी रामायण पासून सामाजिक सगळ्या क्षेत्रात उदाहरण दिलं आणि तळमळीनं दिलं। त्यांच्याबद्दल मला आणखी बोलायचं आहे। वक्त बदलता है, पहचान बदलती है। वक्त बदलता है, पहचान बदलती है। कर्म अच्छे हो तो मिसाल बन जाती है, कर्म अच्छे हो तो मिसाल बन जाते हैं। आज हम जिस शेष को देख रहे हैं ठाकुर साहब को, उनकी मेहनत ही उनकी पहचान बनी है। उनकी मेहनत ही उनकी पहचान बनी है। धन्यवाद साहेब। यानंतर आपल्याला महिला राखीव असल्यामुळे आणि महिलांनी बोलावं, नाही तर मनापाच्या जागा खाली राहतील। तर या ठिकाणी मी अंजली त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बोलावं। माझे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, माझे इथे जमलेले सगळे बंधू भगिनी, आज इथं शिवरान सेवा संघातर्फे आयोजित आज डॉक्टर जीवन सरांचं इथं स्वागत समारंभ ठेवलेला आहे। आज आपल्या समाजासाठी हा खरोखर गर्वाची गोष्ट आहे की आज आपल्या सोबतचे आहे डॉक्टर जीवन राजपूत सर। ते उत्कृष्ट न्यूरोसर्जन, उत्कृष्ट विधितज्ञ, उत्कृष्ट संघटक, जे की आज त्यांनी आपल्या समाजाचा मेळावा सुद्धा यशस्वी करून दाखवला। आज अभिमान आहे आम्हाला सगळ्याला सरांवरती की आज त्यांच्यावर आणखीन एक जबाबदारी आलेली आहे, ती म्हणजे राष्ट्रीय करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद आज सरांना मिळालेले आहे। त्यामुळं आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे। म्हणून मी आज मनापासून सरांना आज शिवरान सेवा संघातर्फे तसेच माझ्या कोकुलटेम परिवारातर्फे आणि सर्व शिवरान सेवा संघाच्या सदस्यातर्फे मी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। नेहमी पुढे राहा, मी तुमच्या मागे आहे। धन्यवाद। ताईबद्दल मला म्हणायचं आहे
ओस्लो से ही सपनों की उड़ान होती है, ओस्लो से ही सपनों की उड़ान होती है, मेहनत से ही कामयाबी की पहचान होती है. अंजलीताई कुलकर्णी त्यांची मेहनत आहे, जास्तीत जास्त हुकत राहते. एका दिवसात तयारी कर. मी आता मला कळलं की तुमचं नाव हुकलं. अरे म्हणलं कसं काय हुकलं, तर मी माणूस आहे जे हुकत राहते इकडे तिकडे. आजच्या कार्यक्रमात श्रावण संपल्यानंतर का ठेवला, कारण डॉक्टर साहेब एवढे मोठे आहे की श्रावण होऊ द्यावा म्हणून श्रावण नंतर कार्यक्रम व्हावा अशी पण माझी इच्छा होती. अर्थात मी डॉक्टर साहेबांना कळवलं होतं मी. असं हा विनोदाचा भाग आहे, तर विनोद व्हायला पाहिजे. बोलण्याची संधी दिल्याबद्दल. कार्यक्रमाचं डॉक्टर साहेबांचं करणी सेना प्रांत अध्यक्षबद्दल निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करून माझ्या कार्यक्रमात सुरुवात करतो. माझ्या वक्तव्यास थोडं चुकलं बिकलं तर समजून घ्या, नवीन मुलगा आहे तुमच्यासाठी. तर सांगायचं म्हणजे आपल्या समाजातील कोणी छोटा माणूस जेव्हा मोठ्या पदावर जातो त्यावेळेस आपल्या समाजाला खूप अभिमान वाटत असतो. आणि या अभिमानासाठी आमच्या शिवराणा सेवा संघातर्फे छोटीशी शब्दसुमनांनी, छोटीशा प्रयत्नांनी आपल्या जीवन राजपूत सरांचं आपण अभिनंदन करतोय. त्याच्याबद्दल कसं एल डी ताटू साहेबांचंही काम खूप मोठं आहे. त्यांनी खूप छोट्या संघर्षातून त्यांनी आणि आपल्या माणसाचं स्वागत कसं करावं हे त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. म्हणून मी माझं वक्तव्य संपवतो. धन्यवाद. नाही कल्पेश ताटू. तर ह्या ठिकाणी मी आपल्या मंचवर असलेले भगवान सिंग सोळुंके दादा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं 2 मिनिटात आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. व्यासपीठावर सर्व मान्यवर, शिवराणा सेवा संघ नागरे अध्यक्ष, राष्ट्रीय कन्या सेना महाराष्ट्र प्रदेश नुकतीच अध्यक्ष म्हणून निवड झालेले माझे मित्र, आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर जीवन शिंदे राजपूत सर, सहज उपस्थित झालो कार्यक्रमाला. दिल्लीहून जाता जाता मला साहेबांचं सत्कार करून तरी जावं म्हणून सकाळी उतरलो आणि जाता जाता कार्यक्रमाला देण्याचं मला भाग्य लाभलं. त्याबद्दल आयोजकांनी मला 2 मिनिट बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. की सर्वांना राजपूत समाज माहिती आहे, पण काही लोकांची जलनसुद्धा आहे समाजावर. इतर समाजाने त्याला वाटते हा श्रेष्ठ का समाज. त्याबद्दल माझं मत की त्यामध्ये त्यागाची परंपरासुद्धा आहे. आज एकच उदाहरण देतो मी की आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय योगी आदित्यनाथजी. ते 15 वर्ष सलग खासदार आणि आता दुसरी टर्म मुख्यमंत्री आहेत. आपण सगळे बघतात TV चॅनलवर त्यांच्या बहीणबाई म्हणजे उत्तराखंडमध्ये त्यांचं मूळ गाव आहे. आजही त्यांचं फुलाचं चहाचं दुकान आहे छोटंसं. आपल्याला माहिती आहे एक नगरसेवक जरी झाला त्याची परिस्थिती, त्याच्या परिवाराची परिस्थिती आपण पाहता. असं त्यागाचे प्रतीक असलेला आपला समाज आहे आणि असे अनेक उदाहरण देता येईल देशामध्ये. त्यामुळं समाजानं त्यागाची परंपरा अशी पुढे चालू ठेवावी, काम करावं. एवढंच मी या ठिकाणी बोललो. आयोजकांनी मला संधी दिल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व आपल्या सर्वांचे आभार. कार्यक्रमाचे प्रधानमंत्री आमचे लाडके साले डॉक्टर जीवन सिंग राजपूत निर्वाडीचे आहेत. निर्वाडीचा गावड्या अंतर्गत जीवाचे साले आहेत आणि मला ते दाजीच आणि आपण सर्व सर्वांनी बंधू भगिनी. आज तिसऱ्यांदा आपल्या संभाजीनगर शहराला
या कर्णी सेनेचं अध्यक्षपद मिळालेलं आहे महाराष्ट्र राज्याचं, ही मोठी भूषणाव बाब आहे. परंतु मी म्हणेल की कर्णी सेनेचा नेमका उद्देश काय आणि कार्य काय यावर मला वाटतं डॉक्टर साहेब 1 वर्षासाठी नेमणूक येते. 1 वर्षासाठी नियुक्ती आहे. थोडा काय आहे या कार्यातून आपण आपल्या कार्यक्रमाची जी काय रूपरेषा, समाजासाठी आपण काय करू, राज्यासाठी काय करू, त्याचं नियोजन परफेक्ट झालं पाहिजे. आणि मी असंही म्हणतो की पदशिवाय पदाशिवाय पद नाही, पदशिवाय प्रगती नाही. कार्य एवढं आहे, सगळेच लोक शिवरायांना प्रेम करतात. सामाजिक क्षेत्रात असो, राजकीय असतील किंवा कोणतेही क्षेत्र असो. आमच्या जावई तर एवढे प्रेम करतात भाऊशिव जाणारे की त्यांनी शिवरायांच्याच वतीने बर्थडे साजरा करून घेतला, निवृत्ती साजरी केली, घराची वास्तुशांती केली. इतकं प्रेम शिवरायांना सगळ्यांना देत आहे आणि ते निस्वार्थी आहे याची जाणीव आपल्याला पाहिजे. तर डॉक्टर साहेबांना मी एक 2 सल्ला देईल की तुम्ही डॉक्टरही आहात, वकीलही आहात. परवा मी एक मागच्या रविवारी ओबीसीचं एक संमेलन घेतलं, शिबिर घेतलं, चिंतन शिबिर. त्यात महाराष्ट्रात ओबीसी धोक्यात आहे, ओबीसीचं आरक्षण धोक्यात आहे. आपणही ओबीसी कॅटेगरीमध्येच येतो. तर त्यामुळे आपलं आरक्षण वाचण्यासाठी आपल्याला संघटित होणं फार गरजेचं आहे. आपण जर संघटित झालो तर आपल्या अस्तित्वाला धोका आहे, त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि जिथे जिथे ओबीसीवर अन्याय होईल तिथं आपण आपली वज्रमूठ एक केली पाहिजे. तर डॉक्टर साहेबांना 2 सल्ला देतो आणि मी थांबतो. डॉक्टर साहेब आपण डॉक्टरही आहात आणि वकीलही आहे आणि या दोन्ही क्षेत्राची फी इतकी भरमसाठ झालेली आहे. मी दवाखान्यात जाताना माणूस 4दा विचार करतो. मी स्वतः मी माझ्या पद्धतीने माझ्या बॉडीचा जर अभ्यास करून घेतो की आपल्या पद्धतीने आपल्याला काही व्यवस्थित करता येईल का आणि दवाखान्यात जाणं टाळतो बऱ्याच. आणि वकील सुद्धा समाज में होता है, सत्कार जिनका होता है, जिनका योगदान समाज में होता है, हम गर्व से कहते हैं कि आज हमारे बीच वही शख्स मौजूद है. हम गर्व से कहते हैं कि हमारे बीच वही शख्स मौजूद है. धन्यवाद. यानंतर आताच माझे नातेवाईक वाढदिवस झाला आणि आम्ही तो कार्यक्रम शिवरायांच्या वतीनं घडवला. तर आम्ही जिगरी मित्र पण आहे, नातेवाईक पण आहे. आम्ही एकत्र आलो की आमच्याबरोबर वकीलही असतात. या सगळ्यांचा मिलाप आम्ही घेतो. अर्थात आमच्यात एक असं नाव आहे की ज्यांच्याजवळ आनंद आहे, आनंद बी आहे आणि आमच्याकडे नारायण बी आहे आणि कल्पेश बी आहे आणि आणखी एवढे चंदन सारखे माणसं आहेत. ह्या सगळ्यांचा आमचं मिलाप आहे, सगळे जेवढे आहेत तेवढे. तर अधिक न वेळ घेता मी भाऊसिंगजी बैनाड्यांना विनंती करतो की या सत्कारवर आपण आपले विचार मांडावे. आणि तसेच आरोग्य संघटनेचे सचिव असे अनेक पदं या ठिकाणी विश्वत आहे. आणि अक्षय ताठे पत्रकार स्वतः व्हिडिओ शूटिंग घेत आहे, त्यांचे मी धन्यवाद देतो. सर्वांना नमस्कार. या छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक नगरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व क्रांतीवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस मानवंदना करून आजच्या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय सर्व आणि उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आरोग्य विभागामध्ये 26 वर्ष सर्व्हिस करून आरोग्य विस्ताराधिकारी या पदावर रिटायर झालो आणि राज्याचा राज्य सचिव आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आजही कार्यरत आहे. मी या आपल्या समाजामध्ये महाराणा प्रताप जयंतीपासून थोडासा भाग घेतला, कारण की मी सेवानिवृत्त होण्याच्या अगोदर या शिवरायांना संघाने मला यात प्रवेश दिला आणि मलाही अगोदरही कल्पना होती. कर्णी सेनेचे कोणतरी बारवाल अध्यक्ष होते, त्यानंतर बैनाडीजी होते आणि महाराणा प्रताप जयंतीमध्ये त्यावेळेस अध्यक्ष निवडीमध्ये पण होतो, कारण की त्यावेळेस आपण अध्यक्ष एक कार्यक्रम घेण्याचं ठरवलं होतं. परंतु डॉक्टर साहेब उशिरा थोडा आले आणि मी फक्त बघत होतो माणसावर कसा अन्याय होतो आणि कसा न्याय मिळतो हे मी माझ्या डोळ्याला बघितलेले. आणि
या शेवटी दूधचा दूध पाणी का पाणी झालं. मी त्या दिवशी राष्ट्रीय करणी सेनेच्या प्रांताध्यक्ष म्हणून आपल्या राजपूत साहेबांची निवड झाली. मलाही खूप आनंद झाला. मी त्या दिवसापासूनच म्हणत होतो की आपण सत्कारासाठी जायला पाहिजेत, परंतु 2 दिवस माझ्याकडे कार्यक्रम होता आणि कार्यक्रमानिमित्त आम्ही जाऊ शकलो नाही. आज शेवटी या ठिकाणी साहेबांचा आपण सत्कार ठेवला, कारण की समाजाला खूप गरज आहे. आणि त्यांना काही गरज नव्हती. ते सर्जन, भलं मोठं हॉस्पिटल, परंतु त्यांना समाजाची आवड, समाजाला पुढे न्यायचं आहे. बरेच दिवसापासून ते धडपड करत होते. लोकसभेला उभे असते आणि महाराणा प्रताप जयंतीच्या वेळेस पण त्यांनी धडपड करून शेवटी वेळेस ते समाजाशी निगडीत आहे. दिखाएंगे ऐसे हम डॉक्टर बाद में करते राजपूत आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं. महाराणा प्रताप सिंह की जय. जय जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. फोटो नंतर येऊ. सगळ्यांनी बसून घेण्याची विनंती. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. शूरवीर महाराणा प्रताप की जय. अरे जोर से बोलो. जय राणा. अरे जोर से बोलो. जय राणा. अरे प्यार से बोलो. जय राणा. अरे सभी बोलो. जय राणा. धन्यवाद. शिवराणा सेवा संघाने त्यांनी स्वीकारल्या आणि त्यांना आता व्यक्त व्हायचं आहे. ते राष्ट्रासाठी आपलं काम करायचं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या सत्काराला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं अध्यक्ष भाषण होणार आहे. त्यांनी मनातल्या मनात तयारी करावी अशी मी विनंती करतो. भरतसिंहजी गुणावत काकांना. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती आपले महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला वंदन करून सर्वप्रथम मी शिवराणा संघटना आपली जो वाचनालय तलाव आहे त्याचे मुख्य सर्वा साधू साहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्या समाजाचा पहिला सत्कार त्यांच्या मार्फत केला. आपल्या सर्वांना माहितीच आहे की समाज काय आहे, समाजामध्ये व्यथा काय आहे. सरांनी सांगितलं, समाजाची व्यथा सांगितल्या. त्याबद्दल जेव्हापासून जसं सरांनी सांगितलं की अध्यक्षपद वगैरे, मी आत्ताही आणि पहिले सुद्धा मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की मला आपल्या समाजाचं कोणतंही पद नाही पाहिजे, राजीनामा माहिती आमच्या अशी बोलणार. बऱ्याच वेळा इलेक्शन आपल्या जेव्हा आपली जयंती असेल किंवा काही वेगळं पद चालू असेल त्यावेळेस जेव्हा अध्यक्ष वगैरे असेल तर माझं म्हणणं होतं की मला अध्यक्ष घेऊ नका. समाजाचा अध्यक्ष घेऊन फायदा नाही. समाजाचा कार्यकर्ता किंवा गावून माणूस पाहिजे आपल्याला. अध्यक्ष खूप झाले आपले, बरेच वेळा असं वाटतं मला. परंतु जेव्हा हे राष्ट्रीय कार्यक्रमात जेव्हा माझ्याकडे 6 महिने असे जे आपले समाज बांधव आहेत त्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या विचारधारेने, सर्वांच्या गरजेनुसार, सर्वांच्या सत्यानुसार, सर्वांच्या मागणीनुसार हे शेवटी माझ्या डोक्यामध्ये 2 विचार होते. आता हा पहिला सत्कार असल्यामुळे हा सन्मान तुम्ही ठेवला आहे, पण त्यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो की मला कोणताही सन्मान, कोणताही अध्यक्षपद आपल्या समाजामध्ये कधीच नाही पाहिजे. हो, जसं बऱ्याच वेळा सांगितलं की त्या आपल्या महाराणा प्रताप जयंतीच्या वेळेस सुद्धा मी दोन्ही वेळेस लेट आलो, दोन्ही मिटिंगमध्ये लेट आलो. आणि माझं असं म्हणणं होतं की कोणी बनव, मला तर म्हणायची इच्छा आजही नाही, उद्याही नाही, कधी राहणार नाही. परंतु कोणी बरोबर एक बनावं आणि ते सर्वांच्या सर्वानुमते बनावं. पण जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा समाजाचे दुसरा ग्रुप त्यामध्ये वाचा फोडतो आणि मी त्यावेळेस अनेकतेची भूमिका घेतली. परंतु दोन्ही लोकांना सपोर्ट केला आणि जयंती ही कॉम्पिटिशन चांगली झाली. कॉम्पिटिशन चांगली असते बरं तेवढा, त्यामुळे ती चांगली झाली. त्याबद्दल आता सर्वांचे खूप खूप आभार मानतो मी. आपण जो सत्कार ठेवला, मला महासन्मान दिला आणि जी जबाबदारी आहे, नवीन जबाबदारी, ही थोडी मोठी नाही आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. समाजासाठी काहीतरी करण्याचं माझं भाग्य मी सुद्धा स्वतःला मानतो. कारण की एक न्यूरोसर्जन जरी असलो तरी दररोज मी आपल्या समाजाची पेशंट, दाजीने सांगितलं दवाखान्याची फीस वाढली, दाजी आपल्या दवाखान्यामध्ये या, मग केव्हाही फीस लागत नाही. तेवढंच नाही,
समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला भेट लागत नाही हे तुम्हाला माहिती आहे बरं. त्यामुळे जेव्हा केव्हा जर तुम्हाला वकील सुद्धा आपल्याकडे आहे, कोगोडे साहेब आहे, ताई आहे, जेव्हा केव्हा लागत आपल्या समाज बांधवाकडे हाक मारा. तुम्हाला समाज बांधव मदत करायला तयार आहे. त्यामुळे आरोग्य असो किंवा वकील पेशा असो, तुम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत मी निवडणूक तुम्हाला एकत्र राहणार नाही. एवढी त्याची आपल्या समाजाची ताकद आहे. त्याची एवढी ताकद मात्र मी सुप्रीम कोर्टाचा विषय काढला तो त्यामुळे काढला की जेव्हा कर्वेशनाचा विषय येतो, मी कर्वेशनाला का निवडली हे तुम्हाला कारण सांगतो. माझ्या डोक्यामध्ये 2 शब्द होते, 2 विचार होते. आपला समाज संघटित करताना बऱ्याच काही संघटना आहे, नवीन संघटना आपण तयार करतो आणि आपल्या समाजाला एकजूट करण्यासाठी प्रयत्न करतो. शिवराला संघटना आहे जी आपले आणि कार्यकर्ते आहे. जसं आपण सर्वांनी सांगितलं, दिशा भरण्याचं काम खूप लोकांनी केलंय. करण्याचा त्यांचा अधिकारही आहे, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची विचारधारा आहे. त्यांना आपण कोणी विरोध करू नये. त्यांचा तो पोट भरण्याचा व्यवसायही असेल, त्यांनी नक्कीच करावा. परंतु त्यामुळे जेव्हा विषय येतो संघटना एक छत्राखाली यायला पाहिजे. आपण जेव्हा महानाव घेतला त्यावेळेस कोणती संघटना नाही, कोणती विचारधारा नाही, सर्व संघटनाचे पदाधिकारी सर्वांच्या हातापाया पडून सिंगल साहेब सुद्धा त्यावेळेस होते, त्यांनी सुद्धा खूप सारा मदत केली. तर ज्यावेळेस 14 मे 2023ला जेव्हा समाज एकजूट झाला त्यावेळेस मला एक त्यामध्ये दिसलं की आपल्या समाजाला एकजूटची गरज आहे. सर्व समाज गाव तळावर एक आहे, गाववाडीमध्ये एक आहे. परंतु काही आपण स्वतःला संघटित करण्यासाठी आपल्याला एक पूर्ण मिटिंग घेणं हे गरजेचं असतं. आणि आपला समाज इतका स्वाभिमानी आहे की तुम्ही बघा, इतका मोठा महामेळावा घेतला त्यावेळेस कोणतीही जेवणाची सुविधा नव्हती, फक्त आपल्यातर्फे त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या दिल्या होत्या. आणि तुम्हाला सांगण्यासाठी आपल्याला अभिमान वाटेल आपल्या कोणत्याही समाज बांधवांनी तिथून जितकं पाणी लागलं तेवढं जरी पाणी पिलं, तिथून पाण्याच्या बाटल्या कोणी घेऊन गेले नाही. इतका स्वाभिमानी आपला समाज आहे. बऱ्याचशा पाण्याच्या बाटल्या उरल्या होत्या त्या मैदानावर होत्या, नंतर आम्ही त्या गोळा केल्या. याचा अर्थ आपला समाज इतका स्वाभिमानी आहे आणि त्याला गरज आहे ती संघटित होणार आहे. आणि संघटित राहण्याची गरज असल्यामुळे संघटित आपला समाज गावखेड्यामध्ये आहे. त्याला हाक मारताना आपण एक संघटनामध्ये नवीन संघटना तयार करावी. परंतु नवीन संघटना तयार करायची, परत आपल्या ज्या संघटना आहे त्याला कॉम्पिटिशन करायची, परत आपल्यामध्ये खेळायचं, परत कुरघोडी. कारण की मी आपल्या समाजातील प्रत्येक संघटनाचा जो काही अधिकारी आहे त्या सर्वांच्या कुरघोडीला मला पूर्णपणे आत्ता झाला. कोणाची किती लिमिट आहे, कोणाची किती उंची आहे, कोण किती पाय आणू शकतो, कोण किती पाय मागे ओढू शकतो हे मला माहिती आहे. जसं सरांनी सांगितलं की आपलं पाय नको नाही, सर तुम्हीच मला शिकवलंय की पाय भरपूर ओढायला पाहिजे. उलट जितक्या तुम्ही पाय ओढणार तेव्हा तुमची ताकद वाढते. तुमची ताकद तेव्हाच वाढते जेव्हा तुमचं कोणी पाय ओढतं, बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या पायाच्या कुरघोड्या मला आपल्या समाजाचं माहिती आहे. त्या सर्वांचा विचार करून, त्या सर्वांचा आदर्श घेऊन, सर्वांचे पाया पडून आधी सर्वांची विचारधारांच्या मार्गावर राहून जेव्हा बघितलं मी कर्वेशनाच्या मागच्या 1.5 वर्षापासून अभ्यास चालू आहे माझा. कर्वेशना ही राजस्थानमध्ये जवळपास 48 त्यांचे आमदार आहेत. मध्य प्रदेशमध्ये 2 कॅबिनेट मिनिस्टर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये जर मी कर्वेशनाचं नाव घेतलं तर योगीजी म्हणतात तिकडे इजराई बंदीबाई. हा रिस्पेक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये का नाही? महाराष्ट्रामध्ये आपला समाज जवळपास 1 करोड आहे. 90 लाख असणारा समाज, पण तो पूर्णपणे भाषामध्ये विखुरला गेला. जेव्हा भाषा वेगळी बोलली जाते त्यावेळेस आपण विखुरले जातो. परंतु आता हळूहळू संघटना आपण एक होत आहोत. आपण महामेळाव्यामध्ये एकी दाखवली. याचा अर्थ समाज आता चांगल्या दिशेने सुरुवात केलेली आहे. आणि त्या समाजाला एक संघटना, जी चांगली संघटना उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, त्या ठिकाणी एवढी मोठी आहे, आपल्याकडे ती अजून जास्त मोठी होऊ शकते. कारण की जेव्हा राजनाथ साहेब आपल्याकडे 2023ला आले होते त्यांनी एक शब्द वापरला होता, डॉक्टर साहब म्हणजे तुम्ही तो रेकॉर्ड आहे आपल्या रेकॉर्डिंग आहे की मैं 35 साल से सभा दे रहा हूँ और ये समुंदर मैंने कभी देखा नहीं, नतमस्तक हुए थे वहां पर. ह्या जेव्हा ते झुकले होते त्यांना कळाला की इतका मोठा समाज आहे, तो सुद्धा एक संघटित आहे, त्याला संघटनाची गरज आहे. हे सर्वांचे विचार, फक्त मीचा विचार नाही घेतला, दिल्लीचा विचार घेतला, मुंबईचा विचार घेतला, सर्वांचा विचार घेतलाय. काही लोकांनी त्यामध्ये मला सांगितलं सुद्धा तुम्हाला ते पद शोभत नाही म्हणे. हे पदासाठी घेतच नाही मी, हे समाजासाठी घेतलेली तलवार आहे, त्याला
खाली असो वर असो जो कोणी असेल समाजासाठी सर्वांनी बरोबर येण्यासाठी आपण बरोबर यायला पाहिजे. समाजाचे खूप सारे प्रश्न आहे. तो जसं तुम्ही बोलला की जात प्रमाणपत्र तो एक छोटासा प्रश्न आहे. असे असंख्य प्रश्न आपल्या समाजाचे आहे. त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आपण सगळे जायला पाहिजे ही मला भावना. प्रदेश अध्यक्षपद तुम्ही घ्यावं. बऱ्याच वेळा चर्चा झाली. त्याला सुद्धा मला असं वाटतं की आपण हे घेऊन गावागावामध्ये जाऊन आपली तोफ आहे, आपले भाऊ आहे, गावागावामध्ये जसं सर आहे, आपण सर्वांना गावागावामध्ये जाऊन आपला पक्ष कोणता आहे, आपले विचारधारा कोणते आहे, आपले वैयक्तिक मतभेद काय आहे हे आपण बाजूला ठेवून दरवर्षी जसं तुम्ही दरवर्षी जर ताकद दाखवली तर तुमच्या समाजाची ताकद ही सरकारला किंवा वर केंद्रामध्ये कळेल. फक्त एक संघटना एक फक्त मेळावा घेऊन चालणार नाही. तुम्ही बघा, विचार करा त्याच्यावर सुद्धा. काही लोक त्यावेळेस सुद्धा शिवा करत होते. एक मेळावा घेतला आणि कास्ट सर्टिफिकेटचं नुकसान केलं असं काही लोकांनी सांगितलं. त्याचा अर्थ काय, जेव्हा केव्हा चांगली गोष्ट करताना सुद्धा तुम्हाला त्याचं ऐकून घ्यावं लागतं. परंतु त्यामुळे तुम्हाला आर्थिक विकास महामंडळ हा विषय त्याच्यापूर्वी कोणाच्या डोक्यातही नव्हता. महामेळाच्या पूर्वी आर्थिक विकास महामंडळ कधी होता का? परंतु त्यावेळेस आम्ही गावागावामध्ये गेलो. लोकांना जात सर्टिफिकेट हा विषय माहिती होता. त्याबद्दल जनजागृती केली. त्या नावांचे आले आणि आपण एक महाविकास मंडळ आपल्या पदरात पाडलं. जर लोकांना त्यावेळेस आर्थिक विकास महामंडळ सांगितलं असतं त्यांना कळलं पण नसतं काय आहे काय नाही, काहीतरी वेळेस बोलताय. त्यामुळे लोकांना वेळ सांगावं लागतं आणि करताना समाजाच्या फायद्यासाठी जे असेल ते करावं लागतं. आणि करत असताना बऱ्याच वेळा मी केलं तू केलं असं काही नाही. हे कोणी केलं? हे सगळं त्या गाव खेड्यातल्या समाजामुळे झालंय. ते सर्व लोक त्यावेळेस बिना पैशाचे बिना स्वार्थाचे तिथे आले होते. आपल्याला माहीत असेल या महामेळासाठी सुद्धा आपण दिवाळी फराळ घेतला होता. डॉक्टर साहेब महामेळा होत असतो 500 रुपये द्यावं लागतात, गाडी भाडं द्यावं लागतं. मग तेव्हाच मला कळालं की जे काही लोक आहेत त्यांना समाजाबद्दलची जास्त माहिती मला दिसली नाही. म्हणून आपण गावागावात जाऊन दाजी असेल आपले लोक असेल सर्वांनी गावागावात जाऊन लोकांना जागा केलं आणि फक्त काही कालावधीमध्ये मोठा महामेळा घेतला. मला असं वाटतं आपल्या समाजाला खूप गरज आहे. तो चिखलीमय समाज बघा, बुलढाणा बघा, जालना बघा, जळगाव बघा, नागपूर बघा, पुणे बघा, नाशिक बघा. आपला समाज हा विखुरलेला आहे. 90 लाख समाज आपला आहे हे आपल्याला माहिती आहे का? इतका मोठा समाज असताना आपल्या समाजामध्ये जे लोकप्रतिनिधी आहे पक्षांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मात्र अजून सुद्धा पॉझिटिव्ह नाहीये. जेव्हा महामेळावा झाला त्यावेळेसपासून त्यांनी आपल्या समाजाबद्दल विचारधारा बदललेली आहे. आपल्या समाजाबद्दल ते विचार करताय, ते बघताय की हा समाज आता केव्हा तुटतो की बनतो. ही संधी आता आपल्याला आहे. सर्वांनी एकजूट व्हावं लागेल. सर्वांनी एकजूट होऊन पक्ष कोणती असो, संघटना कोणती असो, जरी मी आज कमिशनरचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असेल तरी याचा अर्थ असं नाही की शिवराना स्वराज्याला ते नाम ही माझी जवळ संघटना आहे. या सर्व महाराष्ट्राची संघटना आपल्या हृदय संघटना आहे. सगळ्या संघटना आपल्या एकच आहेत. सगळ्या संघटनाचे अधिकारी आपलेच आहेत. सर्वांनी पुन्हा एकदा ग्राउंडवर येऊन सर्वांनी एकजूट राहून लवकरात लवकर पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये मोठा महामेळावा घ्यायला पाहिजे. हे आज आपलं पहिलं स्टेज आहे. या स्टेजवरून आपल्याकडे तोप म्हणजे आम्ही त्याला तोपच म्हणतो आहे, त्याचं नावच बदलते आम्ही. कारण की त्यांचं जो बघितला जो कार्य करण्याचा दृष्टिकोन आहे तो मनापासून आहे, जीवापासून आहे. बघा आज म्हणजे काही त्यांचं करत नव्हती. मी त्यांचं नातेवाईक पण नाही करत, परंतु समाज बांधव आहे, छोटा भाऊ म्हणून ते मला मानतात. आणि त्या नात्यामध्ये त्यांनी बघा पूर्णपणे स्टेज तयार केले, इतके खर्च केला, इतक्या लोकांना फोन करणं, हा पूर्ण कार्यक्रम करणं ही मनाची एक आस्था लागते. त्याला धडपड आहे काहीतरी होईल, आपल्या समाजात चांगलाही होईल. जेव्हा केव्हा चांगला होण्याचा दृष्टिकोन येतो तेव्हा शिवराणा आणि राताडोर साहेबांचं कॉन्ट्रिब्युशन असतं. अभि साहेब तुम्ही जसं बोलले की मला वेळ मिळाला आणि थोडं पैशाचं असतं तर तुम्हाला लक्ष्मी बरोबर येत असते, चांगल्या विचारांनी बरोबर गोळा होत असते. चांगले लोक तुम्ही बघतोय मी हळूहळू मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही हळूहळू चांगले हिरे डोळ्याला लागलेले आहे. ती मा हळूहळू बनते आहे, हिरेची मा तुमच्या गळ्यावर बनते आहे. तुमचा असंच हात आशीर्वाद तुम्हाला समाज देणार आहे. आणि
तुम्ही मला इथे बोलवलं, काही प्रश्न विचारले जसे दाजींनी असे, परंतु जे काही तुमचे प्रश्न असेल तेव्हाही आपल्याबरोबर आहे. माझं कामच आहे की सेवा देणं. मी कोण जो सर्वात ग्राउंडला असतो, झाडाची मुळी जी ग्राउंडला खाली डीप गेलेली असते, तेव्हा झाड हा मजबूत आणि पक्का असतो. तर नक्कीच वेळ लागेल, वेळेसाठी थांबावं लागेल, त्याला बरेच काही उन्हाळे पावसाळ्यात राहावं लागेल, परंतु एक दिवस तो झाड नक्कीच त्यांना सावली देईल. तो झाड आपल्या समाजासाठी चांगलं विचार झाला नाही. तर आपल्या समाजासाठी बऱ्याच काही मागण्या आहे. माझं तुम्हाला जे काही लोक म्हणतात की आम्ही सर्वांना महामंडळ केलं, नक्कीच त्यांनी पण केलं, कारण ते सुद्धा त्या महामामध्ये होते. त्यामुळे महामंडळामध्ये सगळ्यांचंच काम आहे, सगळ्यांचंच काम होतं म्हणून सगळं झालेलं आहे. तिकडे सुद्धा आपण सर्वांनी बरोबर करायला पाहिजे. काही अडचणी असतील, काही मतभेद असतील, आपण मध्यस्थी करून मोठी व्यक्ती आहात इथे असे भाऊ आहे, तुम्ही सर्व आहात. आपल्या समाजामध्ये ज्या कुठे तुम्हाला असं वाटतं की मतभेद आहे, बसून आपण त्यावेळेस सॉल्व्ह करायला पाहिजे. आणि आपला समाज या पहिल्या रविवारामध्ये खूप डुबलेला आहे गावागावामध्ये. त्याची पुनरावृत्ती त्यांनी सांगितली, परंतु मला त्याचं सुद्धा आदर आहे, त्यांना सुद्धा मी रिस्पेक्ट करतो. त्यामुळे त्यांना मी सोडा असं म्हणणार नाही. पहिले मी म्हणायचो, आता म्हणणार नाही, कारण की त्यांना सांगून फायदाच नाही. तर त्यामुळे मी जास्त वेळ न घेता जे काही मला चुकलं असेल, मी लहान आहे असं समजून मला माफ करावे. या संघटनेमध्ये आपल्याला सांगू इच्छितो, फक्त श्री राजपूत कलेश सेना विरुद्ध राजपूत संघटना नाही, 36 कोणसाठी ही संघटना काम करते. त्यामध्ये जे दुबळे आहेत, वंचित आहे, सर्वांसाठी याचं कार्य आहे. आणि त्यामुळे ते कार्य करताना सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे. ज्याला कोणाला समजा पदाधिकारी पाहिजे असेल, जिल्ह्याचा निवड असेल, तालुका असेल, गाव असेल, त्यासाठी आपण सर्वांना चर्चा करून ही जी निस्वार्थ भावना आहे, जो कार्य सामधाम तुल्यपणे करू शकतो, ते सर्वांनी त्यामध्ये स्वागत असणार आहे. काही लोकांकडे पैसा असतो, काही लोकांकडे वेळ असतो, काही लोकांकडे बुद्धी असते, काही लोकांना सर्व असतं, काही लोकांना काही नसतं. सर्वांची यामध्ये आगमन आहे. सर्वांनाच ही संघटना आपल्या घरची वाटेल. जे कोणी संघटना एक राज्याचा आहे, सर्वांची याच्यामध्ये आपण आगमन करू शकतो. 4 प्रांत आहे, 4 विभाग आहे. मुंबई प्रांत, मराठवाडा प्रांत, विदर्भ प्रांत आणि खानदेश प्रांत. हे 4 प्रांत आपण का आहे. मला जेव्हा त्या जिल्ह्यात कळलं त्यांना माहिती आहे विचारायला, पण हे महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळं असतं, ते प्रांत अतिशय वेगळं असतं. पण ह्या डिव्हिजनबद्दल लोकांना माहिती नाही अजून. त्या हळूहळू माहिती व्हावं लागेल, प्रत्येकाला कार्य करावं लागेल. आणि त्यामध्ये या प्रवासामध्ये जसे भौगोलिक होतात, सांस्कृतिक होतात, आता सर्वांनी एकमेकाला दाखवून पुढे जायचं आहे. किंवा सत्कार केला, माझी गुरुवारीचा आहे, माझी जो मामा माझी मावसा आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आशीर्वाद असल्यामुळे इथं आहे. मला काही वाटलं तुम्ही तुम्हाला नक्कीच सांगेल. मला बोलू दिलं त्याबद्दल माझं म्हणजे आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानतो. आपल्या सर्वांना येणारा गणेश जो फेस्टिवल आहे, सर्वांना शुभेच्छा देतो. जय श्रीराम. उनका नाम है इतिहास में छाया है, उनका नाम है इतिहास में छाया है. आज हम करते हैं उनका सत्कार का ऐलान, क्योंकि उनका जीवन ही सबके लिए उदाहरण बन गया है. उनका जीवन ही सबके लिए उदाहरण बन गया है. तर डॉक्टर साहेबांनी सगळ्यांना उत्तर दिले. डॉक्टर साहेबांनी डबल सांगितलं, आता डबल सांगणारे ज्याला कळालं त्याला कळेल, नाही कळालं त्याला पुढच्या वेळेस कळेल. थँक्यू. आणि काड्या करणारे त्यांच्या मागं पडले, आता मागं पडले त्याचा अर्थ डबल आहे बरं का. तर हे चालू राहतं, पण डॉक्टर साहेब आमच्यावर लक्ष ठेवतात, याचा मला अभिमान आहे. शिवराणा सेवा संघ करण्याचे प्रांत प्रदेश अध्यक्ष झाले म्हणून सत्कार करते, म्हणजे तुम्ही आम्ही वेगळं आहे असं नाही आहे. मी मराठा संघटनेच्या बैठकीत सुद्धा जातो. माझ्या समाजाने नाव ठेवलं तर चालतं, कारण ते बांधव माझ्या कार्यक्रमात येतात ना, मी त्यांच्या कामात जाणार ना. मग एखाद्या वेळेस त्यांनाही पाठिंबा दिला तर तुमचं काय पोट चुकतं. आता तुमचं पोट चुकत असं डॉक्टर देईल ना इंजेक्शन, तर पोट टेकणाऱ्याला इंजेक्शन देणं गरजेचं असतं आणि ते इंजेक्शन त्यांना मिळालेलं असतं सत्कारातून असं मला वाटतं. आणि तुम्ही सुद्धा काम करा. मला एका बंधूने सांगितलं, पुतळ्याचं स्मारकाचं काम तुम्ही केलं आणि ऐन वेळेला दुसरे माईक घ्यायला हातात होते आणि ते म्हणजे बाजूला हो, आम्हाला माईक जवळ येऊ देत नव्हते, अशी सगळी परिस्थिती आहे. पण आम्ही समाजासाठी सगळं गिळून टाकलं आणि आम्हाला काय बोलायचं, आमचं स्टेज आहे, आमचं सगळं समाज आहे.
बहुजन समाज या परिसराचं यांचं माझ्यावर प्रेम आहे. ते सुरुवातीपासून येऊन बसतात, शेवटपर्यंत कार्यक्रमाला राहतात. तर डॉक्टर साहेबांनी समाजभूषण दिलं होतं, पण ते समाजभूषण जे हॉस्पिटलमध्ये दिसावं म्हणून आम्ही पुन्हा समाजभूषण पुरस्कार डॉक्टर साहेबांना या ठिकाणी देत आहे. त्यांनी ते स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. मी बोलताना एक विषय विसरलो होतो की राजपूत आणि मराठा जो समाज आहे तो एकच क्षत्रिय समाज असल्यामुळे त्या संघटनेचा तो सुद्धा एक उद्देश असणार आहे की तो इतिहास दाबला गेला मागे. तो राठोड असो, राजपूत असो, मराठा असो, या सर्व इतिहासाला करून सर्व हिंदू समाज कसा एकत्रित होईल हा एक त्याचा उद्देश आपल्या संघटनेचा आहे. धर्मरक्षती रक्षिता हा संघटनेचा ब्रीदवाक्य आहे. आणि जो धर्माची रक्षा करेल, धर्म त्याची रक्षा करेल हे त्याचं ब्रीदवाक्य असल्यामुळे हे बरोबर काढून दिलं. Thank you.